हाय हॅलो नमस्कार, मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आजचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट असणार आहे। तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये अशी एक गोष्ट सांगणार आहे जेणेकरून ती जर तुम्ही फरशी पुसताना तुमच्या घरामध्ये यूज केली तर तुमच्या घरामध्ये नेहमी सदैव लक्ष्मीचा वास राहील। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर इथं वाजले सकाळचे 11 आणि मी करते कपड्यांच्या घड्या। तर माझे हे जे कपडे आहेत ते कालचे कपडे होते। तर काल खूप सारे कपडे होते, काही वाढलेले होते, काही ओले होते। जसे ओले कपडे होते ते मी गॅलरीलाच ठेवलेले आणि आता ते छान सुकले तर म्हटले याची घड्या करून घेऊयात आणि बाकीची कामं करूयात। माझे जवळपास सर्व कामं झाले आहेत। कपडे टाकलेत मशीनला धुवायला आणि फक्त फरशी पुसायची राहिली। तर मी फरशी पुसताना एक पाण्यामध्ये एक गोष्ट टाकते जेणेकरून ती जेव्हापासून ती गोष्ट मी पाण्यामध्ये ॲड करायला लागली, म्हणजे ते लिक्विड ॲड करायला लागली, तेव्हापासून माझ्या घरामध्ये किरकिर म्हणा, किटकिट म्हणा किंवा आजारपण हे बऱ्यापैकी नाहीसं झालं आहे। म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल, नाही ना आधी सारखी चिडचिड वगैरे व्हायची, किरकिर व्हायची आणि सर्वजण आजारी पडायचे। तर म्हटलं चला हा युजफुल व्हिडिओ आहे, जे नॉलेज मला आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करावं। आणि आमच्या गावाचं म्हणजे बाईंपासनं म्हणजे माझ्या आजीपासनं हे फरशी पुसताना हीच ट्रिक यूज करतात आणि मी पण आधीपासनं करायची, पण म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करावं। तर इथं माझ्या सर्व कपड्यांच्या घड्या झालेल्या आहेत। आता मी ते कपाटामध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते की मी फरशी पुसताना कुठलं लिक्विड त्याच्यामध्ये ॲड करते। तर कपडे ठेवले आहेत कपाटामध्ये आणि आता आणले मी एका बादलीमध्ये पाणी आणि बादलीमध्ये पाणी आणत असताना मी त्याच्यामध्ये लायझॉलसुद्धा थोडंसं टाकते। तुम्हाला बादली दिसत नसेल, पण मी बादली थोडीशी समोर केली की मग तुम्हाला बादलीसुद्धा दिसेल आणि त्याच्यामध्ये लायझॉल मी याच्यामध्ये अर्धा जे झाकण आहे ते लायझॉल टाकते आणि लायझॉल टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी टाकते गोमूत्र, जे बऱ्यापैकी ताईंना म्हणा ही गोष्ट माहिती असेल, ते यूजसुद्धा करत असेल। गोमूत्र फक्त आपल्याला 2 किंवा 1 थेंबच टाकते। आता काही ताईंना याचा स्मेल सूट होत नसेल तर त्यांनी 1 थेंब टाकला तरी चालेल। लिक्विड आणि गोमूत्र एक छानपैकी मिक्स करायचं आणि मग त्यांनी छान आपली फरशी पुसायचं। आता खूप जणांना स्मेल त्याचा सूट होत नाही किंवा स्मेल त्याचा आवडत नसेल, त्यांनी 1 थेंब जरी टाकलं ना तरी सफिशियंट आहे। फक्त थोडंसं आपल्या पाण्यामध्ये काहीतरी टाकलं पाहिजे, कारण की ते खूप छान असतं आणि त्यांनी आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ना ती कायमची दूर होते। तर आणि फरशी पुसताना म्हणा किंवा झाडू मारताना म्हणा आपण काने कोपरेसुद्धा झाडून घ्यायला पाहिजे, त्याच्या मागचंसुद्धा पुसायला पाहिजे जेणेकरून आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाईल। म्हणतात असं कान्याकोपऱ्यामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी बसलेली असते। तर फरशी पुसताना किंवा झाडू मारताना ती बाहेर जाते आणि फरशी ती तिथल्या तिथंच दबून जाते। तर अशा प्रकारे मी फरशी पुसताना ही एक ट्रिक यूज करते। तर माझा हॉल पुसून झालेला आहे, आता पुसते किचन आणि त्याच्यानंतर बेडरूम। आणि फरशी पुसताना ना फक्त असं नाही की फरशी पुसताना त्याचा स्मेल वगैरे येतो, तर अजिबात त्याचा स्मेल येत नाही आणि फरशीसुद्धा आपली खूप स्वच्छ निघते आणि एकदम चमचमीत म्हणतो आपण, एकदम चमकते आपली फरशी। आपण लायझॉल तर त्याच्यामध्ये ॲड करतोच किंवा तुम्ही जे काही लिक्विड ॲड करत असाल ते त्याच्यामध्ये टाकू शकता। तर बघू शकाल खूप छान असं फरशी पुसल्या जाते। मी तुम्हाला पुढं व्हिडिओ दाखवतेच आहे की फरशीसुद्धा आपली किती क्लीन निघते। तर हा होता आजचा युजफुल व्हिडिओ। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर बघू शकाल किती छान अशी स्वच्छ स्टाईल निघालेली आहे। तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत नमस्कार आणि बाय बाय।